मैदानात किंवा तुम्ही तुमची गाडी लागलेली होती तरी निकाल भेटला नाही भेटला काय झालं? आज मैदानात आम्ही गेलो, 16व्या गटात आमची गाडी होती. हा गाडी आमची चांगली पळाली, बैल सुद्धा चांगला पळाला. हा पण आम्ही सामान्य माणसं असून सुद्धा हा आम्हाला निकाल देत नाहीत. हा म्हणजे ही जी अधिकारी वर्ग आहे सगळा, हा. ही सामान्य जनतेला चेंगारतोय. हा म्हणजे आम्ही काय नुसतं आयुष्यभर पण आपलं का निकाल दिला नाही किंवा काय? रिस्सर गाडी मारून त्यांचं म्हणणं असं की बैलाला खाली मारलं. पण जर व्हिडिओ मध्ये बघितलं आपण हा तर व्हिडिओ मध्ये असं काहीच दिसत नाही. हा आमचं कोण असेल माग चार पोरं असतील, हा, हा. त्यातल्या कोणी हात उगारला असला हा. तर आपण काय सगळ्यावर लक्ष ठेवतोय का? आपण बैल धराच्या नादात राहतो. थाप मारली किंवा कचरा कासरा मारला किंवा थाप मारली, हा. बैलाला लागलं सुद्धा नाही हा तरी सुद्धा आमच्या अन्याय झाला. पहिल्यांदा निकाल दिला होता पण पुकार निकाल दिला, नंबर टाकलाय, हा तरी पण परत नंतर त्यांनी 1 तासाभरानं परत निकाल चेंज केला. हा असं नाही घडलं पाहिजे ना सामान्य माणसांच्यावर. पण तुम्हाला कोणी कमिटीनं निकाल नाही दिला किंवा कोणी काय म्हणजे? कमिटीनं पण नाही निकाल दिला, गाववाल्यांनी पण नाही निकाल दिला. हा. नंबर टाकला, नाव पुकारलं तरी बी निकाल नाही दिला. नंतर तासाभराने कॅन्सल केला. हा असं गरीबाच्या बाबतीत झालं नाही पाहिजे ना. हा आज सगळीच येते ती, सगळ्या असा कोणा गरीबा अन्याय झालाच नाही पाहिजे. आज गेले 30 वर्ष झाला आम्ही बैल पळवतोय, आज नाही पळवत. म्हणजे 30 वर्षाचा अनुभव आहे. ही मोहिल शेठ ही त्यांचं बैल त्यांच्या नशिबानं पळतोय. तो नंदी चांगलाच आहे. आम्ही कुणाच्या नंदीला नावं ठेवतच नाही, कारण आम्ही पण आमचं नंदी पाळल्यात, भरपूर पाळल्यात. पण असं गरीबाच्या बैलांच्या अन्याय नाही झाला पाहिजे ना. मग तुम्ही कमिटीकडे वगैरे दाद मागितली नाही? कमिटीकडे दाद मागितली, कमिटी आम्हाला दम द्यायला लागली. आमचं बैल बॅन करू, असं करू तसं करू. मग असं गरीबाच्या बाबतीत झालं तर मग कसं व्हायचं? चालणार नाही ना असं.